सुप्रभात मंडळी, तुमचा दिवस समृद्धी शांतीचा गावाचा. म्हणजे लुसीला भेटा, तिला पण शुभ सकाळ करा. लुसी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. चल चल, सरक सरक ना, उतर उतर. नख लागताय तुझी, नख खूप वाढलेली आहेत, कापायची. आता आपली सकाळ झाली, आता आपण फ्रेश होऊ आणि मग आपल्या कामाला लागू. आता मी रेडी झालेली आहे, आता अंघोळ वगैरे केली सगळं. आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये लुसी आली. डेलीच्या रुटीनमध्ये आपण चला आपण सर्व पहिले तुळशीला पाणी घालू. थोडीशी लुसी बघा, तिच्यापासून सुरुवात. ही पण रेडी झालेली आहे ना, ऐ हिरोईन झाली ना. चला तुळशीला पाणी घालूया आपण. चला, येत नाही का पाणी घ्यायला? येत नाही? ठीक आहे, तू बस, आज मी घालते पाणी. ठीक आहे, येईल ती बरोबर. एका साईडला चहा ठेवलाय, एका साईडला चपाती गरम करून खायला ठेवले. चहा बरोबर चपाती आवडते मला. सकाळ सकाळ माझा नेहमीचा नाश्ता हाच आहे, चहा बरोबर चपाती. तर ही बघा कशी पळत पळत येईल. मी बोलवतच नाही का, तुम्ही फक्त बघा तिला. जाऊ हुशारी. इथे त्या बाजूला तुळस आहे, जिन्याच्या खाली. उतरायला थोडा त्रास होतो, पण काय करायचं. पोराने काल बुटं काढली ना तिकडनं साईडने, तर झाडू तिथंच ठेवलाय. तर मला आवरायला लागणार आहे सगळं. ती तुळस किती छान आली ना, बघा. हिला बघा कशी बसली ही डंबा. झालं तुळशीला पाणी घालून. या का या लुसी, चला देवाची देवपूजा करायला. आज ना मी ना काही खायला देणार नाही, माहिती का. काय केलं माहिती का तुम्हाला? एवढं माझं बेड खाल्लं, आणि तो जास्तच खाल्लं. काल पण खाल्ला होता. सारखं साईडला बेड दाखव. जास्तच खाल्लं. पहिले एवढाच खाल्ला होता, आता एवढा खाल्ला. पुढची पण खाऊन टाकली. या पोरीने, या पोरीने खूप त्रास देते मला. आणि मी थोडीशी बाहेर गेली ना की पॉटी करते घरात, आणि मी घरात असेल की बरोबर बाथरूम मध्ये जाते. आज हिला खायलाच देणार नाही, है ना लुसी? काय केलं तू? काय केलं? पळू नको तू, आता पळू नको. काय केलंस तू? काय केलं? हा, बेड खाल्ला ना. शी मासूम सारखी बसू नकोस तू. मासूम आहेस तू. मासूम आहे हो. अगं तू खूप आगाव आहे. काय काय सॉरी बिरी तुझं काय नको आहे मला. आई नको. चल, लाडात येऊ नकोस तू. अजिबात लाडात येऊ नकोस. त्रास दिलाय तू. बस तिकडे, चल बसून घे तुझ्या जागेवर. तुझी जागा कुठे? बस. कोण आलंय बघ? पाववाला आलाय. पाववाला आलं बघ. घ्यायचं का? हा घ्यायचा पाव. घ्यायचा तुला तर आला. जा. नको लुसी, ते ठेव. घाण आहे ना. जर बघ कोण आले, जा ते ठेव. कोण आले जा, तुला बघ बोलली ना. कोण आले बघ. बघ पावाला आलाय. हा, तुला घेऊ का पाव खायला? पाव खाती? पाव बिव काही खात नाही. तिला फक्त माझ्यासारखी चपाती लागते. सकाळ सकाळ दूध चपाती, आणि मी 4 चपाती.
मी आपलं घरचंच खाते, पाय खाते कोंबडीचे, दही भात खाते. लुसी ते घाण आहे, ठेव. फटके दिला तुला तर फटके देणार. थांब, तू ऐकत नाही ना. कपडा घाण आहे ना, ठेव ठेव. काठी दाखवली की कशी पळाली बघा. खूप जिद्दी, ऐकत नाही काय नाही. चला तर आपण देवपूजा करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री महालक्ष्मी देवी नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम 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 शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लुसी तिकडं त्रास देऊ नकोस. मम्मी बाप्पा बाप्पा करते ना. जय बाप्पा. बस तू खाली सर. ओम नमः शिवाय. 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 तर बघा देवाची देवपूजा झालेली आहे. आणि लुसीबाईनं अशा कधी पण आहे ना, मी दरवाजा लावते बाथरूमचा, ह्या अशा दरवाजा बाथरूमचा करून अशा बसतात. काय करतात काय माहिती. देवपूजा करताना नेहमी सांगते की बाई माझी दरवाजा बंद कर, तर आमच्या बाई ऐकत नाही. मस्त आता देवाची देवपूजा झाली आहे, सगळं झालं आहे. आता मस्त चहा ठेवलाय, या चहा घ्यायला ब्लॅक टी. आता चपाती गरम करते आणि चावळ खाते. मग पुन्हा आपलं स्वयंपाकाचा आजचा काय मेनू आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला बोलणार होती आजचा मेनू. तर बघा मी मंडळी, आजचा मेनू आहे पत्ताकोबीची भाजी, बटाटा, चणा डाळ बटाटा आणि वाटाण्याची भाजी. आता हे वाटणाची तयारी केलेली आहे. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणावं लागणार आहे. डाळ तर मी शिजून ठेवली होती, जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं. मी डाळ आधी शिजून ठेवते आणि मी पूर्ण कच्चं वाटण वाटते. आता थोडा वेळ बाहेर जावं लागेल मला कोथिंबीर आणायला. माझ्या नातवाचा फोन आलेला आहे. शारवीर नाव आहे त्याचा. शारवीर, व्हिडिओ कॉल कर. उचल. माझा हा मोबाईल खराब आहे, याच्यात व्यवस्थित दिसतच नाही. उचल शारवीर लवकर बेटा. खूप मला फोन करत असतो सकाळ सकाळ. खूप क्यूट पोरगा आहे ते, खूप छान बाळ आहे, इतकं मस्त आहे ना, खूप गोड आहे. रोज म्हणजे आई आई करतो, मला मारलं असं बोलतो. तर हे आमच्या सूनबाई आणि हे आमचं गोडसं बाळ. दिसते का तुम्हाला आमचं गोडसं बाळ आहे बघा, क्यूट आहे ना. शारवीर
हाय कर व्हिडिओ मध्ये, हाय कर. आज तर माझा ब्लॉग लय फेमस होणार आहे. गोड बाळाचा चेहरा दिसला ना, आहे ना? बोल गुड मॉर्निंग. किती गोड आहे, बघितलं ना आमचं बाळ किती गोड आहे. शारवीर काय करतो तू, काय करतो? असं नाही करायचं. हाय कर, हाय हाय कर, हाय हाय कर, हाय. आमचं बाळ ना 1 2 हाय. पप्पी दे आईला. शारवीर कुठे गेला तू? आणि हे आमचं छोटस बाळ आहे, शंभू नाव आहे. शंभू पिल्लू. आजचा माझा ब्लॉग खूप फेमस होणार आहे. मी माझ्या दोन्ही नातवांचे तो चेहरे बघितलेले आहेत. किती क्यूट रिएक्शन आहेत बघायचे. हसतोय ए बाबड्या. असं म्हणतात की बाळ झोपेत असलं की त्याला देव हसवतात. बघा आमच्या बाबूला देव हसवतोय. येतो का जेवायला आईकडे? आईकडे जेवायला येतो, येतो. शारवीर ए शारवीर, पप्पी दे आईला. आई बोल, आई आई बोल बाबड्या. आता आई बोल ना एकदा मला. बघ सगळे आपले व्हिडिओ बघणार आहेत. काय झालं, काय आलं? तू आता उठला सकाळ सकाळ? काय खाल्लं का तू? खाल्लं का तू? काय चहा पितो? अरे वा, मला दे ना शिरा. कट केला. असंच तू थोडं 5-5 मिनिटाला फोन करत राहील. आता खूप क्यूट बाळ आहे. तरी मी आता कोथिंबीर घेऊन आली आणि वाटण्याची तयारी मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर काय भेटली नाही, जाऊन आली. कोथिंबीर खूप महाग आहे ना, तर इथं कोणी आणलीच नाही. जाऊन द्या, बिना कोथिंबीरचं वाटण करूया आपण. तर आता आपण गॅस चालू करते. महादेवाचं नाव घेऊन ओम नमः शिवाय. माझ्या रोजीरोटीची सुरुवात झालेली आहे. माझा मुलगा मला काल बोलवता, मम्मी तू व्हिडिओ बनवते, थोडे छान कपडे घाल, मेकअप कर, असं कर. आता त्याला कोण सांगेल बाबा, आपण खानवळ चालवते काय नुसतं असं आपण जेवण नाही बनवत की मेकअप करून मी जेवण करेल. आणि कसं असतं, आपल्या टिफिन मध्ये एखादा एक केस गेला, काय गेला तर टिफिन सुटायची भीती असते ना. आणि असं माझ्याकडनं झालं होतं. एकाला केस गेला होता एवढा लांब. माझाच केस खूप मोठी आहेत आणि त्याने मला खूप बडबड केली होती की जेवणात केस आला. आणि नाही आवडत ना जेवणात केस, कोणाला काय, मला पण नाही आवडत. त्याच्यामुळे मी काय करते, केस मशी बांधून ठेवते आपलं रेग्युलरली असंच. आणि कामात काय आवडत आहे. आणि पत्र्याचं घर आहे, एवढं गरम होतं ना, खूप गरम होतं. आणि आमचा एक्झॉस्ट फॅन पण बंद पडलेला आहे. त्याच्यामुळं असं साधं सुद्धा कम्फर्टेबल स्वयंपाक करते मी. मेकअप करून ती पण वेळ येईल जेव्हा आपली प्रगती छान होईल, थंड वातावरण होईल, घरात एसी बिसी लागेल तर आपण मेकअप करून घेऊ. पण नाही, सहसा मेकअप मध्ये आवरून सावरून कधी डाळीमध्ये मीठ नाही पडणार तर काय होणार. जेवण कसं पाहिजे, एकदम परफेक्ट पाहिजे. मीठ कमी नाही झालं पाहिजे का जास्त नाही झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी कसं जिथल्या तिथे झालं पाहिजे. तर मी देते डाळीला फोडणी. हिंग तर मी सांगितलं होतं तुम्हाला डाळ कशी शिजवायची, तरी मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाळ सांगते कशी शिजवायचं. याच्यात ना जिरं टाकायचं, थोडं लसूण टाकायचं, हळद, हिंग. अरे बापरे, मी हे बघा आज डाळ शिजवताना मी टॅमॅटोच नाही टाकला, विसरली. तरी मी आलं म्हणजे लक्षात, तर मी काहीतरी टाकायचं विसरली. जाऊन द्या, आंटीने हा टॅमॅटो दिलाय कापून, हाच टाकूया. कशा झोपल्यात बघा लुसीबाई. अशाच मी स्वयंपाक करताना माझ्यापाशी झोपतात. आणि बाथरूमचा दरवाजा उघडतो. काय होतं माहिती का, बाथरूममध्ये ना थंड हवा येते, थोडं वळसर असतं ना, त्याच्यामुळे ती काय करते, बाथरूमचा दरवाजा सारखा उघडते. आणि लॅब डॉग असतात ना, त्यांना थोडं पण गरम सहन नाही होत. आणि आपलं घर कसं पत्र्याचं आहे ना, तर तिला ना बिलकुल सहन नाही होत. मग ती असं थोडं ओल्यावरच झोपते. आणि जाऊन द्या, झोपू द्या. डाळीचा कलर चेंज झालेला आहे. काय ना, टॅमॅटो असा टाकला ना फोडणीला तर डाळीचा कलर चेंज होतो. आणि काय सांगू, डाळ पण खूप पातळ झालेली आहे. आज तर डाळीचा तालमेलच बिघडलेला आहे. ठीक आहे, काय होत नाही, कधी कधी चुका होतात, माणसांकडनंच होतात, त्यात काय नाही. आपल्याकडनं पण झाली
पण टेस्ट लागेल. आटूया आपण तिला थोडंसं, ठीक आहे ना. आता आपण करायला घेऊया वाटाण्याची भाजी. पण पहिले आपल्याला वाटायचं आहे वाटण. तर मी तुम्हाला सांगितलं कोथिंबीर नाही, काही नाही, जाऊन द्या, काही फरक नाही पडत. करायचं आपल्याला. एवढा कांदा वाटायला घेणार आहे, टमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं घेईल आणि कढीपत्ता टाकेल, 2 लाल मिरच्या टाकेल, हिरव्या मिरच्या टाकेल. आपलं वाटण तयार. आणि ही आपलं वाटाण्याची भाजी, हे तुम्हाला सांगितलं ना कोबीच्या भाजीसाठी, तर त्यासाठी मी चण्याची डाळ भिजत टाकली आणि बटाटा कापला. तर चला आता आपण याचं वाटण करूया. डाळ मस्त घट्ट झाली बघा. मला असं वाटलं पातळ झाली, पण नाही झाली, छान घट्ट झाली. आठवली बिटवली काही नाही मी तिला, ठीक आहे. खाली बसली होती ना ती, हे बघा. आणि आता वाटण वाटलं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. वाटण वाटून झालं. वाटाणा बटाटा पिवळा वाटाणा घेतलाय, मस्त धुवून घेतलाय. पहिले भांड्यांचा राडा बघा. लुसीला दिलं खायला, नाही म्हटलं होतं पण माझं मन मानत नाही. ती बिचारी, तिला गरम होते ना म्हणून तिला दही चपाती दिली. आता तिला बोलवते, लुसी ये, चल ये लवकर. असे कपडे इपडे काढून नुसती खेळत बसते ती बघा. खाली कसं बारदाना अख्खं फाडून टाकले तिने. ये ना, ये लवकर, खाऊ दिलाय बा. तिला गरमी सहन नाही होते ना, आज खूपच गरम होते भयंकर. लुसी, बाहेर लहान मुलं रडतायत ना, तिला लहान मुलं रडले ना बिलकुल आवडत नाही. एक छोटा मुलगा आहे तिकडे, तो रोज तिला आवाज येतो, लुसी गुड नाईट, गुड मॉर्निंग म्हणत असतो रोज तो तिला. आणि आज तो रडतोय ना, तर तिला ते आवडत नाही म्हणून ती त्याला नुसतं बघत बसली. दाखवते मी तुम्हाला ते पोरग. हे बघा, समोरच्या घरात राहतो तो दिसत नाही, खाली वगैरे ह्या घरात राहतो. आणि आतमध्ये तो रडतो, आवाज येत असेल तुम्हाला. ए चल चल लवकर, रडू दे, चल चल, तू खाऊन घे, ये चल, ये लुसी, ये लवकर लुसी, चल ऐकच जा ग बाळ, ये जा, खाऊन घे, जा खाऊन घे, जा. खा ते दही चपाती खा. काय झाले काय माहिती. लुसी इकडे खा लवकर, ये खाई ना ती. इकडे ये, गरम होतंय ना तिला खूप. ये दर, ए गे दर खाऊ, ये दर, ये. तिला एक हाड्डी टाकू द्या, लगेचच बसेल खायला. लुसी दर, घे बेटा. तिचा मूड नाहीये, मूड असले की ती बरोबर खाईल. तर आता आपण वळूया आपल्या जेवणाकडे. तर आपली डाळ झालेली आहे. आता हिला उचलून मी खाली ठेवते साईडला. पोराला सांगितली कोथिंबीर आणायला, बघू आणली तर ठीक, नाही तर काही हरकत नाही. वाटणार तर मी त्याची टाकलीच नाही कोथिंबीर. डाळ ते हे इकडे. आता काय बोलणार होती मी तुम्हाला, हा त्याच्यात मी काही टाकलं नाही. माझी सासू तर आहे ना, भाज्यांमध्ये ना कधी कांदा नाही टाकायची, लसूण नाही टाकायची, टॅमॅटो म्हणजे काय, कढीपत्ता म्हणजे तिला आवडायचं नाही. तिला खूप साधं जेवण आवडायचं. पण तिच्या जेवणाला एवढी भारी टेस्ट असायची ना, एवढं भारी, असं वाटतं की खावा. खूप छान जेवण बनवायची ती, खूप छान. पण त्याच्यामध्ये नाही कांदा, नाही टॅमॅटो, नाही अद्रक, लसूण म्हणजे काहीच नाही, फक्त मसाल्याची फोडणी, तेल आणि मसाला. पण म्हाताऱ्या माणसाला म्हणतात ना, हाताला खूप चव असते तसं. आणि माझी सासू नेहमी मला म्हणायची की चव आपल्या हाताला असते. आपण कितीही जरी काय टाकलं तरी एखाद्याला भाजी चविष्ट नाही पडत, आणि एखादं काहीच नाही टाकत तरी भाजी खूप चविष्ट बनते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर तसंच माझं आहे. मुलाचा फोन आला. हॅलो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लुसीला दही. किती वेळा फोन केला, वाटण वाटायचं होतं मला. हॅलो हॅलो, आणि लवकर ते व्हिडिओ फोटो हे करायचे ना, लवकर आहे. पाणी तापू का आंघोळीला? काय रे सोहम,
पाणी तापू. तर कुठं होतं तर असं म्हणजे सासू म्हणायची काही न टाकता पण हाताला आपल्या चव असते आणि ती चव आली पाहिजे असं. तर तसंच मी आज बऱ्याच गोष्टी हे केल्या, मिस केलेल्या आहे. जाऊ द्या काही. आपण आता हिंग टाकूया भाजीमध्ये. हिंग तर टाका. हिंगाने काय होतं, कडधान्य आहे ना आपल्या, आता आपण खानवर चालत होतं आपल्या नेहमीचं जेवणात कडधान्य असतं, त्याच्यामुळे हिंग टाकलं ना प्रत्येक जेवणात तर काय होतं माहिती का, पोटाला त्रास होत नाही, ऍसिडिटीचा त्रास होत नाही. त्याच्यामुळे हिंग हे पोटी टाकावंच. हे आपलं वाटण जे तुम्हाला दाखवलंय ते आता त्याच्यात टाकूया आणि वाटाण्याची भाजी बनवू. लुसी आरामची खूप नाराज आहे. मला माझं मन पण लागत नाहीये तिच्या बिना. तिने काही खाल्लं नाही. तुम्ही बघा ती किती उदास आहे. तिला गरमी खूप होते, खूपच गरमी होते. म्हणजे ती सॅड बसलेली. आणि बघा कूलर लावला ना तरी ती कूलर खाली बसत नाही. बघा लुलू खा ना ग बाबू, खा ना. दही भात नाही खायचा, नाही खायचा बुबड्या. ठीक आहे, एक पाय टाकू का? आता तुम्ही तिची मज्जा बघाल का. मी जर तिला एक पाय टाकला ना तर ती बरोबर खाईल. तुम्ही तिची मजा बघा. पाय टाकला कोंबडीचा तरी ती काही खायला तयार नाही. भरपूरच तिला गरम होतंय, थोड्या नर्वसच आहे ती. जाऊ दे, काही हरकत नाही. तिचं मन झालं की ती बरोबर खाईल. दिसत नाही का? आता इथं तेल गरम करायला ठेवले मी पत्ताकोबीच्या भाजीसाठी. आणि आपला मसाला झाला आहे बघा शिजून, तो कांद्याचा, त्याला पण छान कलर आलेला आहे, लालसर झालेला आहे. त्याच्यात आपण हळद मीठ मसाले टाकू. हळद टाकली. हळदीने ना कलर छान खूप येतो. हळदीचं हे काम टेस्टचं काम नाही, कलर देणं काम. आणि अजून मी तुम्हाला सांगितलं मसाला, याच्यात हाच मसाला टाकते मी, बाकी कोणतेच मसाले टाकत नाही. आणि कधी वाटलं तर आपला घरचा मसाला टाकते, कांदा लसूणचा. पण त्याला खूप छान करतो. बाहेरचे मी कोणतेच मसाले वापरत नाही. जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला एव्हरेस्ट वगैरे असते, कोणतेच मसाले वापरत नाही मी. उलट गरम मसाला हा घरीच करून ठेवते. मीठ टाकते, मीठ टाका तुमच्या. तर आमचे 10-12 जण जेव्हा व्हायचे मी त्याप्रमाणे केले. खा बाबड्या, ते खाऊन घे. आली शिवाय आली, किती बनायला ती कंट्रोल करेल. बोलली होती ना ती खाईल. हे बघा किती छान तरी आलेली आहे. लागली का कोथिंबीरची गरज? नाही का नाही. आपल्यात बाहेरच्या मसाल्याची गरज लागली का? नाही का नाही. मग असं नाही की हे पाहिजे ते पाहिजे, फक्त आपल्या हाताला टेस्ट असते. हे बघा किती मस्त कलर आलाय. इथे ठेवले मी पत्ताकोबीच्या भाजीला. गॅस चालू करत आहे. गॅस संपला होता, छोटासा आहे सिलेंडर माझा 5 किलोचा, तो संपला होता. ते आले होते आणि लुसी त्यांच्या मागे मागे मागे, म्हणून थोडा व्हिडिओ स्टॉप केली होती. तर आता याच्यात आपण टाकणार आहे बटाटा. तर काय बोलत होती असं की चव हे आपल्या हातालाच असते. बाकी हे टाकल्याने ते टाकल्याने, हा मसाला टाकल्याने तो मसाला टाकल्याने टेस्ट येते असं काही नाही. ऍसिडिटीचा परिणाम जास्त होतो. त्याच्यामुळे शक्यता तर आपले मिक्स मसाला आपल्या घरातलाच वापरायचा, बाहेरचे मसाले वापरायचेच नाही. इथे पत्ताकोबीची भाजी आहे, त्याच्यात मी थोडं टाकते हिंग. हिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यात टाकते मोहरी. पत्ताकोबीमध्ये मोहरीचं काम, मोहरीचं जिरं मोहरी. आणि मी पत्ताकोबीमध्ये कांदा टाकत नाही. पत्ताकोबी नुसते लसणाच्या ह्याच्यात करायची, छान लागते. जिरं मोहरी तळतळलेला आहे चांगलं. लसूण टाकलं, लसूण नुसतं लाल करून घेऊया.
हे आपलं राहिले बाकी, हे पूर्ण करूया. हा 3 पाय तुम्हाला दाखवते का. खूप अगाव आहे, खूप नाटकं करून खाते ती. खायचं तर असतं पण तिला एवढे मस्के मारायचे असतात. मग लुसी खा, लुसी खा, लुसी खा. शायनिंग लई आहे तिची. किती चटामटा खाते मी तुम्हाला. या भाजीमध्ये 3 ग्लास पाणी टाकेल मी. खादड भाकरी बघा किती नखरे केली मी न खायला. हा मला असं वाटलं काय झालं काय माहिती हिला, पण नाटकी एवढी आहे ना की बस रे बस. एक पाय टाकला ना तेव्हा खाल्ला. तर वळूया आपल्या भाजीकडे. लसूण आला लाल लाल झालेला आहे. आता थोडं मिरची टाकते. टोमॅटो टाकूया आपण थोडासा. एक कापला होता त्यातला मी अर्धाच टाकला टोमॅटो. कारण का पत्ता कोबीची भाजी आहे ना उन्हाळ्यात असं म्हणजे या सुक्या भाज्या असतात ना या लवकर खराब होतात. त्याच्यामुळे डबेवाले आपले जरा उशिरा जेवतात. कोणाच्या डब्याचं जेवण नको आंबायला. तसं तर मी याची काळजी खूप घेते. आणि झाकलेला डबा कसा गरम गरम उन्हाळ्यात लवकर खराब होतात. कमी प्रमाणात साहित्य पण टाकायचं. असं जास्त टाकलंच पाहिजे असं अर्धाच टोमॅटो टाकायचं. ते पण चवीला. नाही टाकला तरी चालेल असं काय नाही. आपली खानवळे म्हणून मी टाकते. आपली चण्याची डाळ आहे आणि पत्ता कोबी बटाटा हा आपण धुवून घेतलेला आहे. हा एकदम चांगला थोडा लाल करून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये थोडा शिजून घ्यायचा. मी हळद मीठ मसाला सगळं याच्यात टाकलेला आहे. आता याच्यात आपण चण्याची डाळ टाकूया. धुवून घेतलेली आहे मी, चांगली भिजले पण. थोडीशीच टाकते, ही लई झालेली आहे. ठेवून देते साईडला, येईल आपल्या उपयोगी नंतर दुसऱ्या भाजीत. असं तरी टाकून द्यायची तिला. त्याच्यात आपण हे पत्ता कोबी टाकूया. थोडं पाणी टाकायचं अजून. कोबी टाकत आहे. पत्ता कोबी ना लाल मसाल्याचीच करायची, खूप छान लागते. चण्याची डाळीने तर अजून एवढी भारी टेस्ट येते ना. मुगाच्या डाळीत पण छान लागते असं काही नाही, पण चण्याच्या डाळीत आपण खानवळ चालवते. तर मुगाची डाळ कशी महाग आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यात चण्याची डाळ टाकायची. तर तुम्ही म्हणाल एवढी भाजी आणि एवढी छोटी कढई, ते बरोबर भाजी सुकून 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 बारीक होऊन जाईल. त्याला बरोबर पाणी सुटतं. पत्ता कोबीला खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे छोटीच घेतली. लई मोठी तर ती लई मोठी होते. मग लई मोठी भांडी लई जाड भांडी तर गॅस वाया जातो. जेवढं जड भांडल गेल ना तेवढं गॅस वाया जातो. आपल्याला वाचवायचं पण आहे भरपूर. पत्ता कोबीची भाजी. आता ही पत्ता कोबीची भाजी लगेच हलवायची नाही, त्याला पाणी सुटत नाही. ते हळूहळू हळू खाली दबल, मग ती बरोबर नंतर हलवूया. आता मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट. भांडी बघा किती पडले. हे माझे टिफिनवाले आहेत. किती टाकून देतो बघा. भात, भाजी, डाळ सगळे सगळे टिफिनवाले खूप खूप बघा किती खूप अन्न टाकून देते. ह्या लोकांना आहे ना अन्नाची बिलकुल कदर नाही. ते आपण काय बोलायला गेलं ना की तुम्ही एवढं का टाकून देता का टाकून देता, तर ते बोलता हम तुमको पैसे दे रहे, हम तुमको पैसे. हा बाबा राजांनो, तुम्ही मला पैसे देता मान्य, पण अन्नाची किंमत करा. तिथं कुठं डॉगी आहे त्यांना खायला देत नाही,
पण ह्याच्यात त्यांच्या चपात्या पण एवढ्या येतात ना. आता चपात्या चांगल्या डब्यामध्ये असं म्हणून मी काय करते, त्या चपात्या काढून मी स्वतः चहा बरोबर खाते आणि माझ्या लुसीला पण देते. मला खूप खूप अन्न टाकून दिलं की मला खूप राग येतो, कारण का मी ह्याच्यासाठी एवढी मेहनत करते ना. माझ्या मनाला माहिती की आज मी त्याच्यासाठी काय दिवस काढले त्यांनी, काय नाही. अक्षरशः हे बघून मला एवढं वाईट वाटतं ना. तुम्हाला ना मी रात्रीतनं ना पिशवी दाखवेल की हे लोक किती खरकाटं टाकू देतात. सगळे तसेच आहेत. फक्त एक दोन, जसं म्हणजे एक ऑर्बिटवाले सर आहेत ते पूर्ण टिफिन खातात. अजून एक दोन जण आहेत आमचे काका जे घरी जेवायला येतात, ते म्हणजे खूप सडक म्हणजे फेकून देत नाही अन्न. हे बघा आता अजून एक डबा आलाय, त्याच्यात पण काही ना काहीतरी उरलेलंच असेल. हे बघा हा पण भरलेला होता, तुम्हाला दाखवते. हे बघा भाजी, चपात्या बघा. सो मॅडम मोबाईल धर रे, मी चपात्या दाखवते. हे बाळा, अय सोहम, मग हा डबा तरी उघड बेटा. किती एवढी छान भाजी बघ, किती ग्रेव्ही आहे. भरलेलं वांग मी रात्री केलं होतं. ए सोहम, अरे हा डबा धर ना जरा, 1 मिनिट मोबाईल धर ना. मला दाखवायचं. आता या त्याची एक उष्टी चपाती ही काय आपण घेऊ शकत नाही, आपण टाकू देणार. पण याच्यात 2 चपात्या, 4 चपात्या दिल्या त्याला. एवढ्या चपात्या चांगल्या, किती छान चपात्या, अजून सुद्धा नरम चपात्या आहेत. तर या चपात्या आपण गरम करून लुसीला देऊया, ती खाते. तिला आपण पाय बरोबर दही बरोबर या चपात्या देऊया. आता मी तुम्हाला हे सगळं आवडते. सगळं आवरून झाल्यावर टिफिन भरताना तर मंडळी आता आपलं हे जेवण झालेलं आहे पूर्णपणे, ते दाखवते. आणि ही चपाती मी पहिले माझ्या लक्ष्मीला दिली, ज्याची मी माझी रोजीरोटी, म्हणून माझं पहिलं जेवण माझ्या लक्ष्मीला. आणि आता आपण डब्बा भरूया. तर तुम्हाला मी रोजच्या प्रमाणे डबे दाखवते किती आहे. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आता ही बघा चवळीची भाजी केलेली, सॉरी वाटाण्याची भाजी. ही वाटाण्याची भाजी तुम्हाला मी बोलली होती कोथिंबीर नाही, तरी बघा किती छान हे आलेले रंगरूप. आणि आपली कोबीची भाजी, हे डाळ, हे भात, तर आता आपण डबे भरवायची सुरुवात करूया. आणि आज माझा शेवटचा माझा ब्लॉग मी इथं समाप्त करते. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.